नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत. महाराष्ट्र भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी माजी मंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांचं नाव जवळपास निश्चित झालं असून चव्हाणांच्या नावाची घोषणा होण्याची केवळ औपचारिकता बाकी आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणारे रवींद्र चव्हाण नेमके आहेत तरी कोण आणि त्यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, पाहूया टॉप न्यूज मराठीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. भाजप प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणारे रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघाचे आमदार असून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून त्यांनी काम केलंय. याच दरम्यान सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्याचं पालकमंत्री पद देखील रवींद्र चव्हाण यांच्याकडे होतं. बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असणारे रवींद्र चव्हाण यांच्याकडे 2002 मध्ये भारतीय जनता पक्षाचं कल्याण उपजिल्हाध्यक्षपद देण्यात आलं. त्यानंतर ते 2005 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर रोड प्रभागातून काँग्रेस उमेदवाराचा पराभव करत महापालिकेत निवडून आले. 2007 मध्ये रवींद्र चव्हाण यांची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या स्थायी समिती अध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्यानंतर 2009 मध्ये मतदारसंघ पुनर्रचनेत डोंबिवली विधानसभा मतदारसंघ अस्तित्वात आल्यानंतर रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी देण्यात आली व ते पहिल्यांदा आमदार बनले. त्यानंतर 2014, 2019 आणि 2024 अशा सलग 3 वेळा रवींद्र चव्हाण हे डोंबिवली विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेत. 2020 मध्ये रवींद्र चव्हाण यांची भाजपच्या महामंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये मंत्री राहिलेल्या रवींद्र चव्हाण यांना देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये मंत्रिपदाची संधी मिळेल असं वाटत असताना ऐनवेळी रवींद्र चव्हाण यांचा पत्ता कट झाला आणि त्या दिवसापासूनच रवींद्र चव्हाणांचं नाव प्रदेशाध्यक्ष पदासाठी चर्चेत होतं. शिर्डी येथे झालेल्या भाजपच्या प्रदेश अधिवेशनात 12 जानेवारी 2025 रोजी कार्यकारी प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हेच असतील हे जवळपास निश्चित झालं होतं. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी विराजमान होणारे रवींद्र चव्हाण यांनी डोंबिवली मासिक सुरू केलं असून संपादक पदाची जबाबदारीही रवींद्र चव्हाण यांच्याकडेच आहे. दरम्यान चंद्रशेखर बावनकुळे यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपद सांभाळणारे रवींद्र चव्हाण हे भाजपचे 12वे अध्यक्ष असणार आहेत. अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.